हॉटेलमधलं खायला सर्वांनाच आवडतं, पण हॉटेलमधलं खाणं सारखं सारखं परवडत नाही. म्हणूनच मी तुमच्यासाठी हॉटेलमधल्या सर्वात महागड्या भाज्यांपैकी पनीर महाराजा या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही संपूर्ण यूट्यूबवरती सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला पनीर महाराजाची अशी रेसिपी शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हणजेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरती जी रेसिपी किंवा ज्या पद्धतीने ही पनीर महाराजा बनवली जाते तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा पनीर महाराजा तुम्ही घरी बनवून खाणार, पण तुम्हाला हॉटेलमध्ये जेवल्यासारखंच वाटणार. एवढी जबरदस्त ही भाजी तयार होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त अर्धा पाव पनीरमध्ये 3 ते 4 लोक अगदी आरामात ही भाजी खाऊ शकतात. पण तेच पनीरची दुसरी कुठली भाजी खायची म्हटले की 1 पाव पनीर हा अगदी आरामात लागतो. त्यामुळे घरी बनवून सुद्धा ही भाजी तुमच्या खिशाला नक्कीच परवडणार. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पनीर महाराजाची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांद्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि एक मोठ्या आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे. तर कांद्याला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरा पाडून घ्यायचे आहेत. कांद्याला या चिरा वरच्यावरच पाडायच्या, 4 भाग होणार असं कापायचं नाही, फक्त चिरा पाडून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने टोमॅटोला सुद्धा या वरच्या बाजूने चिरा पाडून घ्यायचे आहेत. दुसरीकडे गॅसवरती मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण चिरा पाडून घेतलेले सर्व कांदे आणि टोमॅटो टाकायचा आहे. नंतर अर्धी छोटी वाटी मगज बी टाकायचे. अर्धी छोटी वाटी किंवा 10 ते 12 काजू टाकायचे आहेत. काजू आणि मगज बीचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. या दोन्हीमुळे ग्रेव्हीला मस्त घट्टसरपणा येतो आणि ग्रेव्हीची चव सुद्धा मस्त होते. आता या कढईवरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 20 मिनिट का होईना आपल्याला सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे. कमी ते मध्यम आचेवरती सर्व साहित्य मी मस्त शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटोची साल आपोआप निघालेली आहे. सर्व साहित्य एका गाळणीमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून त्यामधलं सर्व पाणी निघून जाणार आणि थोडा वेळ थंड करून घेऊ. दुसरीकडे मी अर्धा पाव पनीर घेतलेला आहे. तर या पनीरपैकी एक छोटासा तुकडा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. म्हणजेच 10 ते 15 ग्रॅम पनीर मी बाजूला ठेवलेला आहे. आता उरलेला हा जो पनीर आहे आपल्याला किसून घ्यायचा आहे, पण शक्यतो जाड किसणीने न किसता बारीक किसणीने मस्त किसून घ्यायचं. तुम्ही कुचकरून सुद्धा घेऊ शकता, पण असा एकसारखा बारीक होत नाही. इथे सर्व पनीर किसून झालेला आहे. नंतर या पनीरमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. रंगासाठी पाव चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. अगदी चिमूटभर तिखट लाल मिरची पावडर टाकायची. पाव चमचा गरम मसाला, थोडीशी जिरा पावडर, थोडासा किचन किंग मसाला, थोडीशी हळद, अर्धा ते पाऊण चमचा चाट मसाला आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी पावडर यामध्ये टाकायची. आपल्याला आज या पनीरचे कोफ्ते बनवून घ्यायचे आहे. तर बाइंडिंगसाठी यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे. तुम्ही बेसन पीठ ऐवजी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा सुद्धा टाकू शकता. सर्व मसाले आणि बेसन पीठ पनीरमध्ये छान एकत्र करून भाकरीसाठी मळतो अगदी त्या पद्धतीचं आपल्याला इथे पनीर मळून घ्यायचं आहे. इथे पनीरचा मस्त मऊ असा गोळा बनवून झालेला आहे. आता आपण लगेच याचे कोफ्ते बनवायला घेऊ. सर्व कोफ्ते एकसारखे होण्यासाठी आधी पनीरचं हे मिश्रण तोडून घ्यायचं आणि नंतर याला कोफ्त्याचा आकार द्यायचा आहे. आज मी मुटके ज्या आकाराचे असतात तसा आकार याला दिलेला आहे. तुम्ही गोल सुद्धा बनवू शकता किंवा चौकोन सुद्धा बनवू शकता. एक कोफ्ता बनवून झालेला आहे. तुम्हाला मी परत एक बनवून दाखवते. हा कोफ्ता हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षा थोडासा साईजने मोठा आहे. इथे मी सर्व कोफ्ते बनवून घेतलेले आहेत. तर फक्त अर्धा पाव पनीरमध्ये आपले 6 कोफ्ते बनवून झालेले आहेत. आता आपण कोफ्ते तळून घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये तेल मध्यम आचेवरती मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला एकच कोफ्ता तेलामध्ये टाकून तळून बघायचा. तेलामध्ये तळत असताना कोफ्ता विरघळायला नको. तर इथे तुम्ही बघू शकता कोफ्ता मस्त तळला जात आहे. त्यामुळे उरलेले सर्व कोफ्ते मी तेलामध्ये सोडून तळून घेते. सुरुवातीचे 15 ते 20 सेकंद मध्यम आचेवरती कोफ्ते मस्त तळून घ्यायचे. याला हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झाली की गॅस हा सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी आचेवरती तांबूस रंग येईपर्यंत कोफ्ते तळून घ्यायचे. तर सर्व कोफ्ते आपले तळून झालेले आहेत. याला बाहेर काढून घेऊ आणि आता ग्रेव्ही बनवायला घेऊ. आपण शिजवून घेतलेला कांदा, टोमॅटो, मगजबी आणि काजू पूर्णपणे थंड झालेले आहेत. टोमॅटोची सर्व साल काढून घ्यायची आणि देठाजवळचा हिरवा भाग सुद्धा काढून घ्यायचा. नंतर सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि अजिबात पाणी न टाकता मिक्सरचं झाकण लावून याला बारीक असं वाटून घ्यायचं.
सर्व साहित्य शिजवून घेतलेलं असल्यामुळे पाण्याची याला अजिबात गरज लागत नाही आणि एकसारखं मस्त फाईन अशी पेस्ट याची बनवून तयार होते। इथे वाटण माझं वाटून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त बारीक असं वाटल्या गेलेलं आहे। यामध्ये जरा देखील दाणा राहिलेला नाही। नंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तर या कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं। या तेलामध्ये 1 हिरवी वेलची, 2 ते 3 मिरे, 2 ते 3 लवंग, 1 मसाला वेलची, दालचिनी, स्टार फूल आणि थोडीशी जावित्री यामध्ये टाकायची। 1 तमालपत्र तोडून टाकायचं, अर्धा चमचा जिरे। जिरे मस्त फुलल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकायची। 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे। इथे मी विकतचीच पेस्ट वापरलेली आहे। टाकलेलं सर्व साहित्य मिनिटभर तरी मंद आचेवरती आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे। नंतर बनवून घेतलेलं कांदा आणि टोमॅटोचं वाटण टाकायचं आणि सर्व मसाल्यांबरोबर मस्त एकत्र करून घ्यायचं आहे। नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। या ग्रेव्हीमध्ये काजू असल्यामुळे ही ग्रेव्ही तळाला किंवा कढईला चिकटू शकते, त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने याला चमच्याने छान एकत्र किंवा ढवळून घ्यायचं आहे। ही ग्रेव्ही शिजण्यासाठी आपण तेल हे खूपच कमी वापरलेलं असल्यामुळे लवकर ही ग्रेव्ही तेल सोडत नाही, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। मी यामध्ये अंदाजे अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे। पाणी आणि ग्रेव्ही मस्त एकत्र करून घ्यायची आणि परत यावरती झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। ही ग्रेव्ही आपण कमी प्रमाणात करत असल्यामुळे 12 ते 15 मिनिटांमध्ये मस्त शिजल्या जाते। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीने मस्त हलकं हलकं तेल सोडलेलं आहे। इथे आपली ग्रेव्ही मस्त शिजली गेलेली आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। सर्व ग्रेव्ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आता ही प्लेट किंवा ही ग्रेव्ही आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे। तीच कढई धुवून त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला 1 चमचा लसूण टाकायचा, अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं टाकायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती 10 ते 12 सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचं। नंतर 1 मध्यम आकाराचा कांदा सुद्धा मस्त बारीक चिरून यामध्ये टाकायचा आहे। हा कांदा सुद्धा फक्त 10 ते 12 सेकंदच आपल्याला मोठ्या आचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। याला कुठेही तांबूस रंग येऊ द्यायचा नाही। कांदा परतून झाल्यानंतर 1 छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकायचं। टोमॅटो पण कांद्याबरोबर फक्त 10 ते 12 सेकंदच आपल्याला परतून घ्यायचं आहे। आतापर्यंत टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला कच्चच ठेवायचं आहे, पूर्ण शिजवून घ्यायचं नाही। यामध्ये काही पावडर मसाले टाकू तर अगदी पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकायची, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, ग्रेव्ही चटपटीत होण्यासाठी 1 चमचा चाट मसाला, पाऊण चमचा कसुरी मेथी पावडर आणि नंतर अगदी थोडासा किचन किंग मसाला, सांबार मसाला आणि छोले मसाला टाकलेला आहे। तुम्ही यामध्ये थोडासा पावभाजी मसाला सुद्धा टाकू शकता। सर्व मसाले थोड्या वेळ तेलावरती परतून घ्यायचे आणि यामध्ये बनवून घेतलेली आधीची ग्रेव्ही टाकायची। ही ग्रेव्ही मसाल्यांबरोबर मस्त एकत्र करून घ्यायची आणि ग्रेव्ही एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बटर टाकू शकता, पण मी इथे तूप टाकलेलं आहे। तूप ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून देऊ आणि 4 ते 5 मिनिट तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही शिजवून घेऊ। थोडा वेळ मी ग्रेव्ही मस्त शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्हीने बऱ्यापैकी तेल सोडलेलं आहे। एकदा ग्रेव्ही चमच्याने एकत्र करून घ्यायची आणि यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप टाकायचं। तुम्हाला ग्रेव्ही किती चटपटीत हवी त्यानुसार टोमॅटो केचपचं प्रमाण कमी जास्त करू शकता। नंतर 2 ते 2.5 चमचे यामध्ये दुधावरची साय टाकायची आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकता। फ्रेश क्रीम शक्यतो सर्वांच्या घरी नसते, त्यामुळे मी यामध्ये दुधावरची साय टाकते। नंतर आपण अर्धा पाव पनीर मधला 1 छोटासा तुकडा बाजूला ठेवला होता, तर तो यामध्ये किसून टाकायचा। पनीर किसून झाल्यानंतर इथे मी खवा घेतलेला आहे। अंदाजे 20 ते 25 ग्रॅम एवढा हा खवा आहे। खवा सुद्धा आपल्याला यामध्ये किसून टाकायचा आहे। तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा टाकू शकता किंवा मिल्क पावडर सुद्धा नसेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी न टाकता दुधाचा वापर करू शकता। पनीर आणि खवा ग्रेव्हीमध्ये एकत्र करून झाल्यानंतर पाणी टाकायचं आहे। सुरुवातीला 1 वाटी पाणी यामध्ये टाकायचं आणि ग्रेव्हीमध्ये छान एकत्र करून घ्यायचं। इथे ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे परत अर्धी वाटी पाणी मी यामध्ये वाढवलेलं आहे। एकाच वेळेस खूप जास्त पाणी न टाकता अंदाजे किंवा थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं।
यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे, ते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एकत्र करून या ग्रेव्हीवरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत किंवा कमीत कमी 10 ते 15 मिनिट ग्रेव्ही मंद ते मध्यम आचेवरती शिजवून घ्यायची। ग्रेव्ही शिजवून घेत असताना ती कढईला तळाला चिकटू शकते, त्यामुळे मध्ये मध्ये याला ढवळून सुद्धा घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिट ग्रेव्ही मी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्हीने मस्त तेल सोडलेलं आहे। इथे आपली पनीर महाराजाची ग्रेव्ही पूर्णपणे तयार झालेली आहे। तर यामध्ये बनवून घेतलेले पनीरचे सर्व कोफ्ते सोडायचे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ग्रेव्हीमध्ये मस्त एकत्र करून घ्यायची। इथे ग्रेव्ही तुम्हाला घट्ट वाटत असेल तर कोफ्ते सोडायच्या आधी थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही थोडीशी पातळ करून घेऊ शकता। ग्रेव्हीमध्ये कोफ्ते आणि कोथिंबीर मी हलक्या हाताने एकत्र करून घेतलेली आहे। आता परत यावरती झाकण ठेवून देऊ आणि सर्वात कमी आचेवरती 4 ते 5 मिनिट आपल्याला कोफ्ते ग्रेव्ही बरोबर शिजवून घ्यायचे आहेत। अंदाजे 4 ते 5 मिनिट ग्रेव्ही बरोबर मी कोफ्ते शिजवून घेतलेले आहेत। हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच पनीर महाराजा आपली घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही या भाजीची ग्रेव्ही बघू शकता, अगदी हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती मिळते तशीच झालेली आहे। टेक्स्चर, रंग अगदी परफेक्ट आलेला आहे। भाजीची रेसिपी सुद्धा अगदी सेम टू सेम हॉटेल सारखीच आहे आणि चवीला सुद्धा हॉटेल सारखीच आहे असं म्हणणार नाही, कारण त्यापेक्षा सुद्धा जास्त चमचमीत आणि चटपटीत ही ग्रेव्ही किंवा ही भाजी आपली तयार होते। त्यामुळे एकदा का होईना ही रेसिपी फॉलो करून असा पनीर महाराजा तुमच्या घरी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। नेहमी पनीरच्या त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो, त्यामुळे पनीर पासूनच फक्त पनीरची थोडीशी वेगळ्या पद्धतीची अशी ही भाजी आहे, तुम्ही घरी करून बघायलाच हवी। आणि तुम्हाला ही पनीर महाराजाची रेसिपी किंवा ही भाजी कशी वाटली हे न विसरता मला कमेंट करून सांगा। तुम्हाला भाजी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता किंवा नसेल आवडली तर डिसलाईक सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता। आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, बेल बटन दाबून ऑल वरती क्लिक करा। ही भाजी तुम्ही चपाती, रोटी, नान, पोळी, कुलचा किंवा पराठा किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप अप्रतिम लागते। त्यामुळे लवकरात लवकर घरी बनवून बघा आणि न विसरता कमेंट करून सांगा कशी वाटली आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा।